नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले एज्युकेटिंग महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये इतिहास या विषयाचा जो चौथा पाठ आहे भारतीय कलांचा इतिहास, जो आपला मागच्या लेक्चरमध्ये अपूर्ण राहिला होता, त्याचं हे लेक्चर 2 आहे आणि आपण त्याला सुरुवात करणार आहोत. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण कला म्हणजे काय, त्यानंतर दृक्कला, ललित कला, सोबतच लोककला, अभिजात कला, कलाशैली यांचा अभ्यास केला होता. मराठा चित्रशैलीचा अभ्यास केला होता. त्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत. त्यामध्ये आहे भारतातील दृक्कला परंपरा. दृक्कलांमध्ये 2 गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये आहे चित्रकला, शिल्पकला या गोष्टीचा समावेश होतो. त्यानंतर चित्रकला द्विमितीय असते. लोकचित्रकला शैली पाहिलं होतं, म्हणजे चित्रकलेचा एक भाग आहे लोकचित्रकला शैली. त्यानंतर अभिजात चित्रकलेचा एक भाग आहे. ओके. त्यानंतर हस्तलिखितांमधील लघुचित्रे हा पण चित्रकलेचाच एक भाग आहे, तो आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेल पाहिला होता. ओके. सो ते लेक्चर पाहिल्यानंतरच तुम्ही हे लेक्चर बघायला या. त्यानंतर शिल्पकला पाहिलं होतं, म्हणजे शिल्पकलाचा पुढचा भाग होता. शिल्पकला त्रिमितीय असते आणि शिल्पकलेची पण लोकशिल्पकला शैली. त्यानंतर अभिजात शिल्पकला शैली. ओके. अभिजात शिल्पकला शैली आपण इथपर्यंत पाहिलं होतं की युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले. इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ओके. आज आपण पुढील पाठला सुरुवात करणार आहोत. ओके, चला सुरुवात करूया. बघा, भारतीय मूर्तिविज्ञान, म्हणजे मूर्तीचा समावेश शिल्पकलेमध्ये होतो, म्हणून या ठिकाणी भारतीय मूर्तिविज्ञानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयाला आली. कशाच्या प्रभावामध्ये गांधार शैली उदयाला आली? तर ग्रीक आणि पर्शियनांचा प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयाला आली. इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात बघा मथुरा शिल्पशैली उदयाला आली. म्हणजे तुम्हाला विचारू शकतात की मथुरा शिल्पशैली कोणत्या काळात उदयास आली? तर कुशाण काळ. पण कोणता काळ? म्हणजे त्या ठिकाणी आहे पहिले शतक ते 3रे शतक कुशाण काळात उदयास आली. आपण या ठिकाणी कसं म्हणू शकतो? बघा, पहिले शतक ते 3रे शतक कुशाण काळ. कुशाण काळ कोणता? पहिले शतक ते 3रे शतक हा जो काळ होता त्याला आपण कुशाण काळ असेच म्हणतो. आणि या कुशाण काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयास आलेली आहे. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. कोणत्या शैलीने? मथुरा शिल्पशैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातलेला आहे. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहण्यास मिळते. ओके. कुशाण नाण्यांवर देवप्रतिमांचा वापर करण्याची पद्धत आपणास प्रथम पाहायला मिळते. ओके. त्यानंतर आहे गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. मापदंड म्हणजे विविध त्यांचे जे नियम होते त्यांची मांडणी करण्यात आली. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झालेत. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकांत चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्य मूर्ती घडण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिव, पार्वती, नटराजन, लक्ष्मी, विष्णू यांसारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या दक्षिण भारतामध्ये. तर ही नटराजची मूर्ती आहे, तुम्हाला या ठिकाणी पाहिल्यावर कल्पना येईल. ओके. आता पुढे आहे स्थापत्य आणि शिल्पकला. हे पण शिल्पकलेचाच एक भाग आहे. सो या ठिकाणी आपल्याला ते बघायचं आहे. भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. कोरीव लेण्यांची परंपरा. प्रश्न शकतो की भारतामध्ये कोणत्या शतकात कोरीव लेण्यांची परंपरा सुरू झाली? तर 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्र उदाहरण असते. कारण की कोणतेही लेणे म्हटले की त्या ठिकाणी स्थापत्य फार चांगल्या प्रकारे केले गेले असते आणि कोरीव शिल्पांचा सुद्धा समावेश त्यात असतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या लेणे हे एक स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. त्यानंतर प्रवेशद्वारे, आतील खांब, मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. महाराष्ट्रातील अजिंठा बघा, हे अजिंठा आहे. अजिंठा लेणे प्रवेशद्वार क्रमांक 19 हे आहे त्या ठिकाणी. सो महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारसाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 1983 साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. मंदिर स्थापत्याची सुरुवात कोणत्या काळात झाली? 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. गुप्त काळाच्या सुरुवातीच्या काळास गाभारा आणि त्यात बाहेरील 4 स्तंभ एवढीच ओसरी असलेले मंदिराचे स्वरूप होते. पण नंतर ते बदल गेले आणि आता आपण भव्य मंदिरं पाहतो, त्यांचा उदय झाला. ओके, आता पुढे आहे इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. ओके, हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. कारण हे जे मंदिर आहे कैलास मंदिर, हे संपूर्ण एखाद्या अखंड दगडामध्ये कोरलेलं आहे. याच्यावरून आपल्याला मंदिर स्थापत्याची भव्यतेची कल्पना येऊ शकते या मंदिराचं उदाहरण घेतल्यावर. ओके, त्यानंतर पुढे आहे मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. अनेक प्रकारच्या शैली विकसित झाल्या होत्या वैदिक काळापर्यंत. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यांनुसार या शैली ठरतात. शिखर म्हणजे काय? ही शिखर रचना असते, याच्या वैशिष्ट्यांनुसार या शैली ठरतात. ह्याला शिखर म्हणतात आणि याचं जे वैशिष्ट्य असतं त्यावरून कोणत्या प्रकारच्या शैलीचं ते मंदिर आहे हे ठरत असते. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर, लक्षात ठेवा, उत्तर भारत नागर, दक्षिण भारत द्रविड या 2 प्रमुख शैली मानल्या जातात. या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते, अर्थात हायब्रिड. ओके, सो उत्तर भारत नागर. ओके, आपण कसं लक्षात ठेवू शकतो? उत्तर भारतला आपण काय म्हणतो? नॉर्थ इंडिया. ओके, सो उत्तर भारतातील मंदिरे कोणती? नागर. आणि दक्षिण भारत द्रविड. तो लक्षात ठेवू शकतात लॉजिक लावून. ओके, आणि या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमीज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. कशामध्ये? मध्य प्रदेशामध्ये आढळणारी भूमीज आणि महाराष्ट्रात आढळणारी नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळून येते. शिखरांच्या रचनेमध्ये साम्य आढळून येते. भूमीज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या गेलेल्या असतात. कशामध्ये? भूमीज शैलीमध्ये क्रमशः वरपर्यंत लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. आता हे द्रविड शैलीचे गोपूर आहेत. ओके, आता हे माहीत करून पाहून घेऊ आपण. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. हा मुद्दा महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना कोणती मंदिरे म्हणतात? तर हेमाडपंथी मंदिरे म्हणतात. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंतीवर बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणांमध्ये विभागली जाते. मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यांच्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम आपणास पाहण्यास मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे असते की भिंतींचे दगड सांधण्यासाठी चुना वापरला नसतो. म्हणजे आता आपण आजच्या काळात सिमेंट वापरतो, त्या काळी चुना वापरायचे. तर त्यासाठी कोणत्या प्रकारात चुना वापरला नसतो. दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसलेल्या अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधारे भिंत उभारली जाते. आपण त्याला आटे म्हणू शकतो. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंबरेश्वर, नाशिकजवळ सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची असते, ताऱ्यांच्या आकाराची असते. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहावयास आपल्याला मिळतात. सो याला आपण गोंदेश्वर मंदिर म्हणजे हे एक हेमाडपंथी मंदिराचं उदाहरण आहे. तारकाकृती असते याची मांडणी. ओके, एकमेकात बांधण्यासाठी चुन्याचा वापर केला जात नाही. यामध्ये कुसू आणि खोबणीच्या आधारे म्हणजे आपण आटे म्हणू शकतो, त्याच्या आधारे ते एकमेकांमध्ये घट्ट फिट केलेले असतात. सो आता या ठिकाणी पुढे आपण पाहूयात, पुढे जाऊयात. या ठिकाणी आहे मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रभाव एकत्र आले. बघा, मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली ज्या मुस्लिम सत्ता होत्या मध्ययुगीन भारतामध्ये त्यांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रभाव एकत्र आले. त्यांतून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. कशामधून? पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लामपूर्व भारत अशा
स्थापत्यशैलींचं एकत्रीकरण होऊन भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती केली गेली. दिल्लीजवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल आणि विजापूर येथील गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12वे शतक याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला. अल्तमश इसवी सन 13वे शतक याच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. ओके, म्हणजे कोणाच्या काळात सुरुवात झाली कुतुब मिनार बांधण्यास? कुतुबुद्दीन ऐबक याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात झाली आणि पण अल्तमश याच्या काळात कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर 240 फूट एवढी आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. म्हणजे कुतुब मिनार पण एक जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केलेले आहे. पुढे जाऊया, हे कुतुब मिनार आहे. ते नाव कुतुबुद्दीन ऐबक आहे त्यामुळे कुतुब मिनारच येतं. ओके, सो मुघल सम्राट शहाजहान आणि त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला. ताजमहल हे भारतातील ताजमहल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेली आहे. म्हणजे ताजमहल पण जागतिक वारसा स्थळ आहे आणि दुनिया के 7 अजूबे 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड ह्याच्यामध्ये पण त्याचा समावेश आहे. ओके, इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूरच्या गोल घुमट या अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद आदिलशाह याची कबर आहे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्याच्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात टाळी वाजली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. प्रतिध्वनी म्हणजे एको, आपण त्याला एको म्हणतो सायन्स लँग्वेजमध्ये. ओके, तर एक प्रकार ते एकोचं छान उदाहरण आहे गोल घुमट. ओके, भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली. तिला इंडो गोथिक स्थापत्यशैली असे म्हणतात. इंडो म्हणजे इंडियन, गोथिक ब्रिटिश काळात बांधल्या गेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यांसारख्या इमारतींमध्ये ही शैली आपणास पाहावयास मिळते. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस CSMT याला हे सुद्धा एक ब्रिटिश म्हणजे इंडो गोथिक स्थापत्यशैलीचे एक उदाहरण आहे. याचं सुद्धा बांधकाम तशा प्रकारे केलं गेलं आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये. त्या ठिकाणी पुढे आहे त्यानंतर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण असून ते युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांची यादीत समाविष्ट केले आहेत. म्हणजे हे सुद्धा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादीत समावेश आहे याचा. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे भारतातील ललित अंगिक कला परंपरा. ललित करण्यास आपण अंगिक कला असे सुद्धा म्हणतो. बघा, पाहूयात. आता या लोककलेच्या परंपरा. भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहे. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या. कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा यांचा आपला पुढच्या आय थिंक पुढे जे पाठ आहे त्यांच्यामध्ये यांचा पहिला सविस्तर अभ्यास करायचा आहे. कीर्तन, जागर, गोंधळ ही त्यांपैकी काही ठळक उदाहरणे आहेत. या लोककलेच्या परंपरा आहे, लोकांच्या जगण्यातील परंपरा आहे. कोणत्या आहेत? त्या ठिकाणी आहे लोकनाट्याच्या परंपरा आहेत. त्यानंतर त्यामध्ये आहे कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ ही त्यांपैकी काही ठळक उदाहरणे आहेत. कशी? लोककलेच्या परंपरांची काही ठळक उदाहरणं आहेत. त्यानंतर अभिजात कलेच्या परंपरा. भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आहे. भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन आणि नर्तन नाट्य या कलांचा सविस्तर उहापोहा करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. हा या मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे की भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन नाट्य या कलांचा सविस्तर उहापोहा करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ आहे. ओके. शृंगार, हास्य, बीभत्स, रौद्र
करुण, वीर, भयानक, अद्भुत, शांत असे 9 रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानले गेलेले आहेत. याचे पण ॲब्रिव्हिएशन आपण नंतर पाहूयात. ओके. भारतीय लोकांच्या बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रभाव मिसळत गेले. त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारे घराणे निर्माण झाली. भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा 2 प्रमुख शाखा आहेत. बघा, प्रश्न येऊ शकतो की भारतातील शास्त्रीय गायनाच्या कोणत्या 2 प्रमुख शाखा आहेत? तर हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत या 2 प्रमुख शाखा आहेत शास्त्रीय गायनाच्या. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो. कोणते 2 भेद आहेत? शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेद आहेत. ओके, तर हे माहीत आहे का तुम्हाला? नंतर पाहू. ओके. उत्तर भारतातील कथक, महाराष्ट्रातील लावणी, ओडिशाचे ओडिसी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनी अट्टम या नृत्यशैलींच्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांचा सुरेख ताळमेळ आपणास पाहण्यास मिळतो. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्याचे महोत्सव साजरे केले जातात. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे, बघा हे लावणी नृत्य आहे आणि हे कथकली केरळचं लोककलेचा प्रकार आहे. ओके. तर परदेशांमधूनही अनेक रसिक येतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे. सवाई गंधर्व महोत्सव त्याला आपण म्हणतो, तो प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल असलेला दिसतो. ओके. त्यामध्ये पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्नही दिसतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपमधील रंगभूमीवरील नृत्य नाट्य परंपरा यांचा मेळ साधला. आता या ठिकाणी हे नाव महत्त्वाचं आहे की उदय शंकर यांचं नाव प्रामुख्याने महत्त्वाचे आहे नवीन शैली विकसित करण्यामध्ये. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही स्थान दिलेले आहे. लोकनृत्याच्या ज्या शैली आहेत त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये त्याला सुद्धा स्थान दिलेलं आहे. त्यानंतर भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारताना दिसत आहे. ही गोष्ट भारतीय दृक्कलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडत आहे. ओके. आपण मागच्या पेजवर जे पाहिलं होतं माहीत आहे का तुम्हाला? हे पण एकदा पाहून घेऊ, काही विशेष नाही एवढं. विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने दख्खनी उर्दू भाषेत किताब ए नवरस हा ग्रंथ लिहिला होता. हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित असून गायनाकुल गीते असलेला ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा उत्तम दर्जांच्या काव्यग्रंथांची अनुभूती रसिकांना देणारा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉक्टर सय्यद याह्या नशीत या ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉक्टर सय्यद याह्या नशीत यांनी केला असून त्याचे मराठी संस्करण डॉक्टर अणु प्रभुणे यांनी केले आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहऱ्याचा अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्वगुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. म्हणजे हे या ठिकाणी लिहिलं आहे, हे उर्दू भाषेत लिहिलं आहे. ओके. आणि याचं जो आपलं हे त्याचं ट्रान्सलेशन आहे की हे सरस्वती माते, हे माते सरस्वती, तू जगज्योती सर्वगुणी आहेस. ओके. हे त्या भाषेमध्ये लिहिलं आहे. फक्त या ठिकाणी मुद्दा असा मेन आहे या ठिकाणी की इब्राहिम आदिलशाह दुसरे याने दख्खनी उर्दू भाषेत किताब ए नवरस हा संगीत शास्त्राशी संबंधित असून हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. ओके. पुढे जाऊयात. तर आपला हा जो शेवटचा मुद्दा आहे, ओके, आपला शेवटचा मुद्दा आहे कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संधी आपल्याला आहेत याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बघा, आपण उपयोजित इतिहास हा जो पाठ पाहिला होता त्यामध्ये आपण विविध ज्ञानशाखांचा अभ्यास केला होता.
तर त्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा इतिहास म्हणजे ही त्याची एक प्रकारची ज्ञानशाखा असते, असा आपण त्याला उल्लेख केला होता. सो कलेचा इतिहास म्हणजेच ही एक ज्ञानशाखा आहे. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारिता क्षेत्रातही काम करू शकतात. म्हणजे जो एखादा व्यक्ती आहे ज्याला कलेच्या इतिहासाची माहिती आहे तो पत्रकारिता क्षेत्रातही काम करू शकतो. ओके, त्यानंतर पुढे आहे कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. बघा, समजा आपल्याकडे कलाकृती आहे आणि कलाकृतींच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. त्या ठिकाणी जी कलाकृती आहे ती खरोखर खरी आहे की नाही का नकली आहे हे ठरवण्यासाठी ती कला जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. सो या ठिकाणी सुद्धा आपण काम करू शकतो. त्यानंतर सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहे. या क्षेत्रांमध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये संग्रहालय, अभिलेखागार, ग्रंथालय, माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. बघा, उदाहरणार्थ एक टुरिस्ट गाईड असतो. आपण ज्या पर्यटनस्थळी जातो इतिहासाच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपण टुरिस्ट गाईड असतात. ओके, सो त्यांना त्या ठिकाणी जी कला आहे, समजा आपण अजिंठा लेणीला गेलो तर त्या ठिकाणी जे लेण्या आहेत, लेण्यांमध्ये चित्र आहे, भित्तिचित्र आहे, त्यांची ज्या व्यक्तीला माहिती असेल तो व्यक्ती आपल्याला सांगू शकेल. सो त्याच्या थ्रू त्याला रोजगार उपलब्ध होत आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कला हा सुद्धा विषय व्यवसायाशी जोडलेला आहे. तर त्या ठिकाणी पुढे आहे उपयोजित कला. दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. सर्व कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो काय, की रसिकांना रसास्वाद घेता यावा. त्याखेरीज कलात्मक रचना, उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला होय. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र तसेच घराची सजावटीच्या वस्तू, रंगमंचांवरील नेपथ्य, चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम यांसाठी आवश्यक असणारी कला दिग्दर्शन यांसाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेटकार्डे, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. कारण या ठिकाणी कलेचाच एक भाग असतो, त्यामुळे या ठिकाणी त्या जाणकारांची आपल्याला आवश्यकता भासते. बरोबर ना. तर पुढे आहे स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रे ही उपयोजित कला सदराखाली येतात. स्थापत्य आणि छायाचित्रण सध्याच्या काळात संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चलत चित्रे, नक्षी आणि आरेखने वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहेत. दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत यादी आहे. वरील प्रत्येक क्षेत्रात बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. कोणती पण कल्पना असते जर ती आपल्या सत्यात उतरवायची असते त्याचे अनेक प्रकारचे टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आपल्याला भासते. कलावस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रांमधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याच्या विकासाचा महत्त्वाचा असतो. प्रत्येक टप्प्याच्या विकासाचा इतिहास महत्त्वाचा असतो. त्या गोष्टींमध्ये प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेत औद्योगिक सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केला दिसतो. अंतर्भाव म्हणजे समावेश. म्हणजे प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेतील औद्योगिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा समावेश केलेला दिसतो. कशामध्ये? अभ्यासक्रमात. कलावस्तूंच्या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणात या गोष्टींचा इतिहासाचा समावेश केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहे. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाते.
सन 2015मध्ये या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. ओके, आता त्याने पुढे काय आहे, पुढील पाठात आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास यांच्याबाबत माहिती घेऊ. सो आज आपला इतिहास या विषयाचा जो चौथा पाठ आहे, भारतीय कलांचा इतिहास, तो पाठ आज आपला संपलेला आहे. या पाठाचे 2 पार्ट झालेले आहे लेक्चरचे. पहिला पार्ट झालेला आहे, आजचा हा आपला दुसरा पार्ट होता. सो यामध्ये काही ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते आपण पाहूयात. सो बघा, ओके, आज आपण इथून सुरुवात केली होती. भारतीय मूर्तिविज्ञान. बघा, आपण या ठिकाणी पाहू शकतो मेन पॉईंट्स आपण एक रिवाईज करू आणि त्याचं आपण ॲब्रिव्हिएशन्स पण पाहून घेऊ. ओके, सो ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयास आली. म्हणजे ग्रीक प्लस पर्शियन इज इक्वल टू गांधार तुम्ही लिहू शकता, लक्षात ठेवायला. ओके, त्यानंतर पहिले शतक ते तिसरे शतक कुशाण काळ. ओके, कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली आणि या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. ओके, त्यानंतर स्थापत्य आणि शिल्पकला. हे लेणींचं तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देता येईल. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टींचं उदाहरण देता येईल. त्यानंतर भारतातील मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी देता येईल. ओके, त्यानंतर इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत मंदिर स्थापत्य पूर्णपणे विकसित झालेले होते. ओके, आणि या ठिकाणी दिलेलं आहे तोच लक्षात ठेवायला तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलेली आहे. उत्तर दिशेला नागर, दक्षिण दिशेला द्राविड आणि या दोहोंचे जे आपण मिश्र गोष्टीला आपण वेसर असे म्हणतो, मंदिर स्थापत्य शैली. ओके, त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी हे हेमाडपंथी मंदिरांची गोष्ट हे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला कृती येऊ शकते की स्थापत्य शैलीचे अनेक कोणते प्रवाह एकत्र आले आणि त्यातून भारतीय मुस्लिम शैली उदयास आली. तर त्या ठिकाणी काय येईल, पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले आणि त्यातून भारतीय मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. ओके 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 त्यानंतर कुतुब मिनार कोणाच्या काळात बांधून तयार झालं, अल्तमशच्या. आणि कोणाच्या काळात सुरुवात झाली होती, कुतुबुद्दीन ऐबक याच्या काळात सुरुवात झाली होती 12व्या शतक. आणि इसवी सन 13व्या शतकात कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. कोणाच्या काळात, अल्तमशच्या काळात. ओके, त्यानंतर गोल घुमट आदिलशहाची कबर आहे. त्यानंतर भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्य शैली उदयास आली, त्याला आपण इंडो गोथिक स्थापत्य शैली असे म्हणतो. चर्च, सरकारी कचेऱ्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे त्याचं एक उदाहरण आहे. ओके, त्यानंतर भारतातील ललित अंगिक कला परंपरा. ओके, या ठिकाणी लोककलेच्या ज्या परंपरा या ठिकाणी हे जे आहे ना, बघा, महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. तर महाराष्ट्रातील लोककलेच्या परंपरा कोणत्या अशी एक कृती येऊ शकते तुम्हाला. कशी येऊ शकते ती, महाराष्ट्रीय लोककलेच्या परंपरा कोणत्या अशी एक कृती येऊ शकते. तर त्यामध्ये काय येईल, कोळी नृत्य येईल, तारपा नृत्य येईल, कोकणातील दशावतार येतील. ओके, पोवाडा येईल, कीर्तन येईल, जागर येईल आणि गोंधळ पण येईल. म्हणजे ही महाराष्ट्रातील लोककलेच्या अनेक परंपरा आहेत, अशी कृती येऊ शकते तुम्हाला. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर अभिजात कलेच्या परंपरा. हे रस आहेत, शृंगार, हास्य, बीभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत, शांत असे 9 रस भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात महत्त्वाचे आहेत. सो या ठिकाणी आता पुढे आहे भारतीय लोकांचं बाहेर देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला. म्हणजे त्यांच्या ज्या शैली होत्या त्यांचं आदानप्रदान होत राहिलं, त्यातून नवीन शैली विकसित होत राहिल्या. ओके, त्यानंतर पुढे आहेत हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत 2 प्रमुख शाखा आहेत शास्त्रीय गायनाच्या. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय भेद असे 2 भेद आहेत. ओके, त्यानंतर ओके, या ठिकाणी इब्राहिम आदिलशाह याने किताब ए नवरस हा ग्रंथ लिहिला. संगीतशास्त्राशी निगडित आहे. ध्रुपद गायकी, ध्रुपद म्हणजे मुखडा गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा, उत्तम दर्जाच्या ग्रामग्रंथांची अनुभूती रसिक करण्यात येणारा हा ग्रंथ आहे. ओके, त्यानंतर हे लक्षात ठेवा, उत्तर भारत कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी या लोककला परंपरा लक्षात ठेवा. याची कृती येऊ शकते. म्हणजे याच्यात ॲब्रिव्हिएशन करताना आपला उत्तर महाराष्ट्र कथ्थक, उत्तर महाराष्ट्र नाही, उत्तर भारतातील कथ्थक,
महाराष्ट्रातील लावणी, ओडिशाचे ओडिसी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम हे लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला कृती येऊ शकते किंवा चुकीची जोडी ओळखा हे पण येऊ शकते. ओके. त्यानंतर सवाई गंधर्व महोत्सव, लावणी. ओके. उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल कशामध्ये? नवीन शैली विकसित करण्यामध्ये. भारतीय शैली आणि पाश्चात्य शैली तसेच युरोपीय शैलींचा हे करूनचा कला, उपयोजित कला. उपयोजित कला म्हणजे काय? उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला आहे. उपयुक्तता म्हणजे काय की बघा या ठिकाणी दिलेलं आहे, दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा हा उपयुक्तता आहे आणि हा त्यांचा प्राथमिक हेतू असतो. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला होय. ओके. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र हे त्यात सर्व गोष्टी येतात. ओके. काही विशेष नाही. सो आज आपला इतिहास या विषय जो चौथा पाठ आहे भारतीय कलांचा इतिहास, तो पाठ आज आपला संपलेला आहे आणि पुढच्या लेक्चर्समध्ये आपण जो पुढचा पाठ आहे, कोणता पाठ आहे? भारतीय प्रसारमाध्यमे आणि इतिहास हा पाठ आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकर स्टार्ट करू. ओके. या ठिकाणी तो स्वाध्याय पाहून घेऊ. चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश कशामध्ये होतो? दृककला. मथुरा शिल्पशैली कोणत्या काळात उदयास आली? बघा मी तुम्हाला सांगितलं होतं कुशाण काळात उदयास आली. ओके. खाली बघा चुकरी जोडी ओळखा. कुतुब मिनार मेहरौली, गोल घुमट विजापूर, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली आणि ताजमहल आग्रा. त्या ठिकाणी उत्तर काय येईल? कुतुब मिनार मेहरौली नाही, हैदराबाद. ओके. त्यांचे काहीतरी ॲक्च्युली मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे, ते काहीतरी एक कुतुब मिनार हैदराबाद, परत एक दिल्लीजवळ कोणतरी एक आहे त्या ठिकाणी पण असं काहीतरी आहे. ओके. तो एकदा तुम्ही कन्फर्म करा, ते काही कन्फर्म नाही आहे. त्यानंतर टिपालियामध्ये कला, हेमाडपंथी शैली, मराठा चित्रशैली याच्याबद्दल तुम्हाला लिहिता येईल. मराठा चित्रशैली राजपूत आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव होता. ओके. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करण्यात तज्ज्ञांची आवश्यकता असते. का असते? ओके. इझी, काही विशेष नाही आहे, पुस्तकात एकदम कट्टोकट दिलेलं आहे, त्या जाऊन शोधा तुम्ही. ओके. आज आपण इथं थांबूयात. सो आज आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. नवीन लेक्चरमध्ये लवकर भेटूया. थँक्यू. बाय.